खोपोली बाजारपेठेतील राजश्री देशी दारू दुकानाला कायदेशीर परवाना, कायदेशीर कारवाई होणार, सिद्धांत शेलार यांनी दिली माहिती। न्यायालयीन लढाई आता काही कायदा असतो। आपण त्यांनी जेव्हा इथं त्याला बारची परमिशन भेटली त्या सुरुवातीपासून आपण नागरिकांबरोबर, मी होतो स्वतः, संजय तन्ना होते, त्या विरोधात आपण सामील झालो। विरोधात सामील झाल्यानंतर आपण ते एक्साइज ऑफिसला गेलो। एक्साइज ऑफिसवरून आपल्याला कळलं की कलेक्टरांची ऑर्डर आहे। तिथं आम्ही दोघं स्वतः तिथल्या नागरिकांना, महिलांना घेऊन 7 ते 7 तारखा म्हणजे आपल्या हिअरिंग झाल्या कलेक्टरांकडे आणि तो निर्णय आपल्या बाजूनी लागला। योगायोगाने तो आमदारकीची इलेक्शन होतं, ते आता विरोधकांचं काम आहे तर विरोधक ते पसरवणार की इलेक्शन पुरती बंद केलं। पण त्यातलं तथ्य असं आहे की ती ऑर्डर आपण कलेक्टरांची, जेव्हा इथले एक्साइज ऑफिसरची कलेक्टरांनी ऑर्डर रद्द केली तेव्हा त्यांनी कलेक्टरांच्या ऑर्डरवर आयुक्तांची, मुंबई आयुक्तांची त्यांनी त्याच्यावर स्टे घेतला। आता आयुक्तांकडेही आपण अपील केलेलं आहे। आता त्याची जशी हिअरिंग पडेल त्या हिअरिंग नुसार आपण ती लढाई चालू ठेवणार आहे। आणि तिथले नागरिक शून्य आहेत की त्यांनी बघितलेलं आहे की त्या टायमाला कोण धावलेलं आहे कोण नाही ती सांगायची आम्हाला गरज नाही, त्यांनाही आम्हाला बोलायची। विरोधक विरोध करत राहणार, त्यांचा विरोध केल्याशिवाय त्यांची पोळी कशी भाजली जाणार। पण ह्याच्यानंतरही, निवडणुकीनंतरही त्या बारची निवडणूक आम्ही 100% दोघं मिळून लावू, ही गवाही तुम्हाला देतो आज तुमच्या माध्यमातून।